राइट. सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण बघणार आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन. मीन्स व्हॉट? की social and religious reforms. So today we are looking at, or see, along today we are looking at the things that actually takes the or give the changes to the religious and the social things. म्हणजे सामाजिक आणि धार्मिक गोष्टींना किंवा धार्मिक गोष्टींना कशा प्रकारे नवीन विचारांची संकल्पना किंवा नवीन विचारांचा एक पुश भेटला ते आपण आता बघणार आहोत. राईट. सो सी, along with the spread of the English education, there was the spread of new thoughts, new ideas, new philosophy. And Indians were also introduced to the Western thoughts and culture. Due to it, there were the changes in social, religious, economics, cultural aspects of the Indian society. So what is the thing and what they are exactly saying? तर ते आपल्याला असं बोलतात आहे की बघा, भारतामध्ये आपण बघितलं होतं की लास्ट चॅप्टरमध्ये जशापैकी इंग्रजांनी काय केलं होतं. इंग्रजांनी त्यांचं कार्य, राइट, नीट बघा, इंग्रजांनी त्यांचं कामकाज म्हणजे भारतामध्ये त्यांचं कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी त्यांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचं त्यांनी सुरुवात केली होती. सो त्याच इंग्रजी शिक्षणामधले जे इंग्रजी शिक्षण देण्याची सुरुवात केली होती आणि ते इंग्रजी शिक्षण घेता घेता काही भारतीयांना सामाजिक व धार्मिक प्रबोधन आणि म्हणजे त्यांच्यामध्ये नवीन थॉट्स आले की जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही, जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही, जोपर्यंत आपण कोणतीही गोष्ट वाचत नाही, तोपर्यंत आपल्याला नवीन थॉट कळणार आहे का? द आन्सर इज नो. जोपर्यंत आपण कोणत्याही नवीन गोष्ट शिकायची असेल किंवा नवीन गोष्ट आपल्याला जर कळून घ्यायची असेल किंवा समजायची असेल, तर आपल्याला शिक्षण घेणं म्हणजेच एज्युकेशन इज मस्ट. तर अशाच प्रकारे जे इंग्लिश एज्युकेशन आपल्याला भेटत होतं आपल्या इंडियन्सला, त्या इंग्लिश एज्युकेशन सोबतच आपल्या इंडियन्सला काय भेटत होतं? तर न्यू थॉट्स भेटत होते. नवीन संकल्पना कळत होते, नवीन विचार त्यांना कळत होते. त्यासोबतच आपल्या समाजामध्ये काय अडचणी आहे किंवा समाजामध्ये आपल्या धर्मामध्ये काय बाधा आहेत किंवा कोणत्या गोष्टी नसाव्यात किंवा असाव्या किंवा नसाव्या अशा प्रकारचे स्वतंत्र विचार, आपण ज्याला लिबरल थॉट्स असं म्हणतो, तसे विचार सुद्धा यायला सुरुवात झाली होती. आणि मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी बेसिकली मॉडर्न एज्युकेटेड इंडियन्स म्हणजे जे नवीन शिक्षण घेणारे आणि नवीन शिक्षण ज्यांनी घेतलं होतं, ज्या भारतीयांनी, त्यांनी काय केलं, तर त्यांनी आपला बॅकवर्डनेस, आपला जो इंडियाचा बॅकवर्डनेस, कारण ते लोकं आपलं शोषित करत होते. तर आपल्यामध्ये मागासलेपणा जो होता आणि प्लस आपल्यामधली अंधश्रद्धा, त्याच्यानंतर आपण बघू शकतो त्याच्यामधला आपला कास्टिझम म्हणजे जातीवाद, त्याच्यानंतर ओल्ड कस्टम्स म्हणजे काही जुन्या चालीरीती आणि नंतर क्लास सिस्टम म्हणजे हा उच्च श्रेणीचा, हा खालच्या श्रेणीचा, अशा प्रकारचे विचार आणि प्लस काही दुसऱ्या धोरणं आणि काही प्लस चिकित्साचं आपण बघू बघू शकतो की काही दुसऱ्या विचारसरण्या यांना यांच्यामध्ये चेंजेस आणण्यासाठी आणि यांच्यामध्ये एक नवीन बोलू शकतो एक वी कॅन कॉल इट नवीन थिंग आणि नवीन थॉट देण्याचं काम आपल्या जे न्यू मॉडर्न एज्युकेटेड इंडियन्स होते त्यांनी केला होता. सो इट वॉज नेसेसरी टू इरॅडिकेट द फ्लॉज अँड अनडिझायरेबल टेंडन्सी फॉर द प्रोग्रेस ऑफ द कंट्री. सो बघा, आपल्या कंट्रीच्या विचाराला किंवा आपल्या कंट्रीच्या प्रगतीला किंवा स्वातंत्र्याला पण आपण बोलू शकतो. आपल्या कंट्रीच्या प्रगतीला, आपल्या कंट्रीच्या स्वातंत्र्याला आपल्याला नवीन विचारांची गरज होती. नवीन विचारामध्ये, कारण आपलं एकत्र येणं, सर्व भारतीयांना एकत्र येऊन लढा देणं हे खूप 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 इम्पॉर्टंट होतं. राइट. कारण ऑलरेडी आपण 1857 मध्ये बघितलं, भले आपण वेगवेगळे विचाराचे लोक हे आपण बोलतो वेगवेगळे विचाराचे लोक वेगवेगळे लढा देत होते आणि त्या वेगवेगळ्या लढा इंग्रजांना मोडून काढण्यामध्ये ते सक्सेसफुल झाले होते. याच कारणामुळे 1857 चा लढा भलेही प्रखर होता, तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस भेटलं का? तर आन्सर इज नो. And to create the new society based on the principle of humanity and we can say the based on the principle of humanity, equality, and fraternity. The educated thinkers started social awareness through writing and solve the various problems in the society, and the intellectual awakening of the in the contemporary society is called the Indian Resonance. सो बघा, त्यांनी बेसिकली आपण काय बघतोय, तर त्यांनी काय केलं, तर जे विचारसरणी जे होते, जे नवीन विचाराचे लोक होते, त्यांनी काय केलं, त्यांनी भारतीय समाजामध्ये बंधुत्व, समानता आणि प्लस आपण बघू शकतो मानवता, हे 3 जे पॉइंट्स आहेत, राइट. तर कोणते पॉइंट्स आहेत? तर हे जे पॉइंट्स आहेत ते आहे बघा, मानवता, समानता और समता और बंधुत्व
हे जे गोष्टी आहेत, हे गोष्टी आपल्या भारतीय किंवा आपण बोलू शकतो भारतीय समाजामध्ये या गोष्टींचा पाया घालण्यास त्यांनी सुरुवात केली होती. आणि हा जो पाया घालण्याची त्यांनी सुरुवात केली होती आणि त्याच्यामुळं आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, तर समाजाचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये ते काम केलं. समाजासाठी नवीन-नवीन ग्रुप्स त्यांनी आपण बोलू त्याला संस्था आपण बेसिकली बोलत होतो किंवा समाजाच्या कल्याणासाठी एक नवीन समाज किंवा आपण संस्था जे बोलतो बेसिकली आत्ताच्या काळामध्ये, तशा प्रकारचे त्यांनी निर्माण ते केले होते. प्लस ते न्यूजपेपर वगैरे ह्याच्यातून ते एक अवेअरनेस म्हणजे आपण जागरूकता ते स्प्रेड करत होते. प्लस त्याच्यानंतर काही न्यूजपेपरचं झाले, काही बुक्स वगैरे. तर अशा प्रकारे जे नवीन-नवीन थॉट्स होते आणि नवीन एज्युकेटेड जे इंटेलेक्चुअल्स म्हणजेच काय, की जे वैचारिक लोकं होते, जे सुशिक्षित लोकं होते, त्यांनी काय केलं, ते बेसिकली अशा प्रकारचे विचार, नवीन विचार यांना कलेक्ट करून ते समाजाच्या कल्याणासाठी कशाप्रकारे आपण वापरू शकतो, ह्याचा त्यांनी विचार केला आणि प्लस त्याच्यासाठीही काम सुद्धा केले. तर ह्या जे कार्य आहेत आणि हे जे गोष्टी आहेत त्याला आपण इंडियन रेझोनन्स म्हणजे भारतीय प्रबोधन असे आपण म्हणतो. राइट? तो आणि या गोष्टीमुळे काय झालं होतं, तर एक नवीन थॉट आपण बोलू शकतो वी कॅन कॉल्ड इट की एक थॉटचा एक न्यू थॉट्सचा आपण बोलतो एक बॉर्न किंवा उगम असा झाला होता, की नवीन वैचारिक दृष्टीच्या लोकांमध्ये पोहोचत होती. सो धिस वॉज द थिंग की त्याला आपण भारतीय प्रबोधन म्हणजेच इंडियन रेझोनन्स असं आपण म्हणतोय. तर त्याच्यामध्ये आपण आता बघूया द इरा ऑफ रिलिजियस अँड द सोशल रिफॉर्म. तर आता आपण बघणार आहोत इरा ऑफ म्हणजे ज्याच्यामध्ये असा काळ, की ज्या काळामध्ये भारताच्या सामाजिक आणि प्लस धार्मिक सुधारणा झाले होते. भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा झाल्या असा आपण काळ बघणार आहोत. तर सर्वात पहिला जो समाज होता किंवा आपल्याला पहिला समाज इथे दिलेला आहे, तो आहे ब्राह्मो समाज. तर ब्राह्मो समाजाने काय केलं होतं, तर ब्राह्मो समाज हे कसं होतं ते आपण आता बघणार आहोत. तर सी इन 1928 the Raja Ram Mohan Roy established the Brahmo Samaj in Bengal. He had studied the many languages and the religions. It is ideology of the Aditya philosophy. Oh, sorry, Advitya फिलॉसॉफी राइट. सो बेसिकली त्यांनी काय सांगितलेलं, त्याने आपल्याला काय सांगितलं, तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं, की 1828 दॅट इज 1828 ला राजाराम मोहन राय यांनी कोणाचं एस्टॅब्लिशमेंट केलं होतं, त्यांनी कोणाची स्थापना केली होती, तर ब्राह्मो समाजाची त्यांनी स्थापना केली होती बंगालमध्ये. कुठे? 1828 1828 ला. तर 1828 ला त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती आणि ते ब्राह्मो समाजाची स्थापना केल्यानंतर राजाराम मोहन राय कोण होते? तर हे बघा इथं आपल्याला ऑलरेडी चित्र दाखवलंय राजाराम मोहन रायचं. तर राजाराम मोहन रॉय एक समाज सुधारक तर होतेच होते. पण परंतु त्यांनी खूप अशा लँग्वेजेसचा, खूप अशा भाषांचा त्यांनी अभ्यास केला होता. खूप अशा धर्मांचा त्यांनी अभ्यास केला होता. तर या धर्म आणि भाषांच्या अभ्यासावरून त्यांना एक जी फिलॉसॉफी आणि जे विचारसरणी त्यांना त्यांच्यामध्ये डेव्हलप झालं, की विचारसरणीमध्ये त्यांना कळालं. त्यांनी काय नाव दिलं, तर त्यांनी बेसिकली अद्वैत राइट. अद्वैत विचारसरणी त्यांना विकसित झाली आणि त्या आयडिओलॉजीला किंवा त्या संकल्पनेला आपण अद्वैत विचारसरणी असं म्हणत आहोत. तर त्या अद्वैत विचारसरणी किंवा ब्राह्मण समाजाचे आपण मोटोज किंवा कोणत्या गोष्टीचे आणि प्रिन्सिपल्स त्यांच्या काय होते, अजेंडा कोणता होता? तर त्यांचा अजेंडा असा होता किंवा त्यांचे प्रिन्सिपल्स किंवा त्यांचं आपण बोलू शकतो, की बोलायच्या गोष्टी किंवा ते कोणत्या गोष्टीवर ठाम होते, तर ते होते मोनेथिझम, देन कास्ट अँड क्लास इक्वालिटी, प्रोटेस्ट अगेन्स्ट द रिच्युअल्स अँड द फॉलोइंग इज वे टू प्रिवेअर द प्रिन्सिपल ऑफ द ब्राह्मो समाज. तर त्यांचं प्रिन्सिपल बेसिकली काय होतं? तर प्रिन्सिपल त्यांचं हे होतं, की बघा आपण बोलतो एके ईश्वरता दॅट इज मोनोथिझम अँड देन वी कॅन सी द उच्च-नीच म्हणजे क्लास डायव्हर्सिफिकेशन होतं ते उच्च-नीच पाळणे. प्लस कर्मकांड विरोध आहेत दॅट इज ऑपोझिट ऑर दे प्रोटेस्ट प्रोटेस्ट अगेन्स्ट रिच्युअल्स म्हणजे कर्मकांड आपण जे बोलतो कर्मकांड वगैरे करतात ते, त्या गोष्टी होत्या अगेन्स्ट ते होते आणि प्लस एकाच देवाची तुम्ही सेवा करा किंवा एकाच प्रार्थना हाच मार्ग अनुसरण्याचा आहे, अशा प्रकारे ब्राह्मण समाजांनी एक विचारसरणी दिली होती. राइट. सो बघा, हे त्यांचे प्रिन्सिपल होते ब्राह्मण समाजाचे आणि पुढे त्यांनी काय केलं, तर ही अपोज द सती प्रॅक्टिस, देन चाइल्ड मॅरेज आणि द पूर सिस्टम. तर त्यांनी बेसिकली काय केलं, तर त्यांनी आपण बोलतो की सती प्रॅक्टिस. तर सती बघा, आपण सती जे बोलत होतो, की सती म्हणजे चितेमध्ये स्त्रियांना आग द्यावं लागत असे. तशा प्रकारे प प अशा प्रकारच्या प्रथा.
प्लस त्याच्यानंतर आपण बोलतो बालविवाह, दॅट इज चाइल्ड मॅरेज. नंतर पर्दा, अपुर्दा, दॅट इज पर्दा बेसिकली, पर्दा सिस्टम. म्हणजे पहिले असे होते की पहिले असे रिच्युअल्स चालायचे, की पहिले असे प्रथा चालायचे की स्त्री ही कधी पण पडद्याच्या आड असूनच बोलणार, ती समोर कोण म्हणजे समोर येणार नाही कोणाच्याही. अशा प्रकारचे एक सिस्टम होते. बेसिकली अशा प्रकारचे विचारसरणी पहिले चालत होती. सो ही प्रमोटेड द विडो रिमॅरेज अँड द फिमेल एज्युकेशन. आणि त्यासोबतच त्यांनी काय प्रमोट केलं, तर विडो रिमॅरेज, राइट, म्हणजे काय, विधवा विधवा पुनर्विवाह आणि फिमेल एज्युकेशन म्हणजे स्त्री शिक्षण यांना त्यांनी प्रमोट केलं होतं. त्यांनी उत्तेजना दिली होती. सो ही फाउंडेड द हिंदू कॉलेज इन कॅलकत्ता. सो त्यांनी हिंदू कॉलेज इन कॅलकत्ता ह्याच्यामध्ये त्यांनी स्थापना केली होती. आणि देन ही क्रिएटेड द पब्लिक अवेअरनेस थ्रू द न्यूजपेपर दॅट कॉल्ड संवाद कौमुडी. तर संवाद कौमुडी और संवाद कौमुडी 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 या गोष्टीचं, या न्यूजपेपर थ्रू त्यांनी एक समाज सुधारण्याचं कार्य किंवा समाज सुधारण्याचा त्यांनी विचार त्यांनी त्या न्यूजपेपर म्हणजेच वृत्तपत्रातून त्यांनी दिला होता. तर हा झाला आपला ब्रह्मो समाज. त्या ब्रह्मो समाजाचं कार्य कोणी केलं होतं, तर बघा राजा राममोहन राय यांनी त्याची स्थापना केली होती. आणि ते पण कधी 1828, दॅट इज 1828. आणि यांचे प्रिन्सिपल्स काय होते, त्यांचे प्रिन्सिपल्स तुम्हाला लक्षात ठेवणं गरज आहे. दॅट इज मोनेटिझम, म्हणजे एकच ईश्वर गाथा और एकच ईश्वरता. नंतर कास्ट अँड क्लास, म्हणजे उच्च नीच जी भेदभाव आहे तो. प्रोटेस्ट अगेन्स्ट रिच्युअल्स, म्हणजे कर्मकांडाबद्दल त्यांनी आपण बघूया तो विरोध केला होता. अँड प्लस दे आर फॉलोविंग द वे ऑफ प्रेयर्स अँड द फॉलो द वे ऑफ प्रेयर्स. म्हणजे प्रार्थना हाच एक प्रार्थना हाच एक आपण बोलतो मार्ग आहे सत्कर्मेचा. तसा त्यांनी एक विचार त्यांनी ठेवला होता. आणि प्लस संवाद कौमुडी और कौमुडी हा न्यूजपेपरतून त्यांनी एक अवेअरनेस क्रिएट केला होता. राइट, दिस वॉज द थिंग. आता आपण बघूया प्रार्थना समाज. तर प्रार्थना समाजाने त्यांनी काय केलं होतं, प्रार्थना समाज ह्यांनी हे कोणा थ्रू एस्टॅब्लिश झालं होतं ते आपण आता बघूया. तो दादोबा पांडुरंग और तरखडकर हे एस्टॅब्लिश ते प्रार्थना सभा. तर प्रार्थना सभा म्हणजे सॉरी, परमहंसा सभा इन मुंबई in 1848. And later the Paramahansa Sabha was dissolved and some members are founded the प्रार्थना समाज. तर त्यांचं काय झालं होतं, त्यांची अशी गोष्ट झाली होती की दादासाहेब आपले दादोबा होते. त्यांनी पहिले परमहंस सभा हे एक समाजाची त्यांनी स्थापना केली होती आणि ती समाज त्यांचं चालू होतं. परंतु नंतर त्या समाज किंवा आपण जे बोलतो प्रारंभ सभा ह्याच्या डिझॉल्व्ह झालं होतं. डिझॉल्व्ह झालं होतं म्हणजे ती बंद झाली होती. आणि त्या बंद झाल्यानंतर त्यांनी तिथल्या जे मेंबर्स होते त्यांनी कोणाची स्थापना केली होती, त्यांनी प्रार्थना समाज यांची स्थापना केली होती. तर बघा, त्यानंतर पुढे आपण बघू दादोबांचे भाऊ, ते दादोबाज ब्रदर, दॅट इज आत्माराम पांडुरंग यांनी काय केलं होतं, तर आत्माराम पांडुरंग वॉज द फर्स्ट प्रिन्सिपल और फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ प्रार्थना समाज. तर ते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. कोण होते, तर ते दादोबांचे भाऊ डॉक्टर आत्माराम पांडुरंग. राइट. सो पुढे त्यांनी बघूया, तर त्यांनी त्यांच्या समाजाने काय काम केलं होतं ते आता आपण बघूया. सो प्रेस्टिज ऑफ द इन्स्टिट्यूट इन्क्रीज ड्यू टू द एनरोलमेंट ऑफ द यंग एज्युकेशन फ्रॉम द मुंबई युनिव्हर्सिटी. तर त्या समाजाचा एक विचार किंवा त्या समाजाचं वजन का वाढलं, तर त्या समाजामध्ये प्रार्थना समाजामध्ये प्रार्थना समाज हे मुंबईचे, हे पण एक लक्षात ठेवा. तर ब्राह्मण समाज हा आपण बघू शकतो बंगालचा आहे. राइट. सो बंगालचा आहे. आणि आपण बघू शकतो की या समाजाचे म्हणजे प्रार्थना समाजाचं वजन का वाढलं, कारण ह्याच्यामध्ये खूप सुशिक्षित जे मुंबई युनिव्हर्सिटीमधून किंवा मुंबई विद्यापीठ आपण जे बोलतो आत्ताचे, त्या मुंबई विद्यापीठ म्हणून निघणारे जे विद्यार्थी होते, जे सुशिक्षित विद्यार्थी होते, ते सगळेजण किंवा त्यांच्यामधले बहुसंख्य लोक हे प्रार्थना समाजाला जॉइन करत होते. त्या समाजामध्ये ते येत होते. म्हणून त्यांचं वजन आणि त्यांच्याकडे नवीन विचारसरणी येत होते. आणि प्लस एवढंच नाही, तर न्यायमूर्ती म्हणजे जस्टिन रानडे, नंतर डॉक्टर आर.जी. भंडारकर कॅरीड फॉरवर्ड द वर्क ऑफ प्रार्थना समाज. तर नंतर आपण म्हणतो न्यायमूर्ती रानडे आणि नंतर आर.जी. भंडारकर यांनी सुद्धा जो प्रार्थना समाजाचं कार्य आहे ते पुणे त्यांनी नेलं होतं. अँड द ऑपोजिशन ऑफ आयडल वर्शिप, नंतर मोनोथिझम, ऑपोजिशन ऑफ रिच्युअल वेअर द प्रिन्सिपल ऑफ द प्रार्थना समाज. तर त्यांचे प्रिन्सिपल्स काय होते, म्हणजे त्यांचा प्रिन्सिपल आपण बोलू शकतो, तत्वे काय होती? तर त्यांची तत्वे होती, की कर्मकांडाला विरोध,
नंतर पूजेला विरोध आणि प्लस एक ईश्वरवाद हा त्यांनी हे त्यांचे तत्वे होती, राईट. तर अशा प्रकारचे आपण त्यांचे तत्वे होते आणि प्लस त्यांनी उपासना व प्रार्थनेला ह्यावर त्यांनी भर दिला होता. तर त्यांनी कशावरती त्यांनी स्ट्रेस दिला होता? कशावरती त्यांनी एक जास्त जोर पकडला होता? तर डिव्होशन्स अँड प्रेयर म्हणजे ते आपण बोलतो भक्ती आणि प्रार्थना याच्यावरती त्यांनी भर दिला होता. सो फॉर द रिफॉर्मिंग द सोसायटी, द प्रार्थना समाज स्टार्टेड द ऑर्फनेज, द वुमन एज्युकेशन इन्स्टिट्यूट and the night college for workers and the society for Dalits. अशा प्रकारचे कार्य त्यांनी अशा प्रकारचे काही कार्य त्यांनी सामाजिक बदल घडवण्यासाठी केलं होतं. तर कोणते-कोणते कार्य केले होते? तर ऑर्फनेज म्हणजे आपण बोललो होतो, की अनाथगृह त्यांनी अनाथ आश्रम त्यांनी चालू केले होते. प्लस स्त्री शिक्षणची पद्धती त्यांनी पुन्हा एकदा चालू केली. त्याच्यानंतर आपण बघू शकतो, की त्यांनी जे वर्कर होते, जे कामगार होते, त्यांच्या कामगारांसाठी नाईट कॉलेज म्हणजे रात्र कॉलेज आपण जे बोलतो, रात्र शाळा हे त्यांनी चालू केली होती. प्लस जे आपले दलित लोक आहेत, तर त्यांच्यासाठी घर बांधणे आपण बघू शकतो. अशा प्रकारे दलितांसाठी सोसायटीज म्हणजे संस्था त्यांनी बेसिकली उभी केली होती. राइट. तर त्याच्यानंतर आपण बघतो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, अ मेंबर ऑफ प्रार्थना समाज, एस्टॅब्लिश दी डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन थ्रू द मिशन अन अटेम्प्ट वॉज मेड टू सॉल्व्ह द सोशल प्रॉब्लेम. तो बघा समाजातले काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा समाजातले काही गोष्टी आहेत ते सॉल्व्ह करण्याचं काम किंवा ते प्रॉब्लेम सोडवायचं काम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलं होतं आणि त्यांनी कसं केलं होतं, तर त्यांनी डिस्प्रेस क्लास मिशन ह्या संस्था त्यांनी स्थापन केली होती. डिस्प्रेस क्लास मिशन यांची त्यांनी या संस्थेची त्यांनी स्थापना करून त्यांनी समाजाचे प्रश्न सोडवायचे त्यांनी काम केलं होतं. तर काय त्यांचं नाव होतं? त्यांचं नाव होतं विठ्ठल रामजी शिंदे, राइट. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. ओके. ओके, गुड. सो हिअर वॉज द थिंग. हिअर वॉज हिज थिंग, राइट. सो अशा प्रकारे आपण बघितलं की 2 समाज आपण आता बघितलेले होते. पहिला आहे ब्राह्मण समाज आणि दुसरा आहे प्रार्थना समाज. आता आपण बघणार आहोत तिसरा, दॅट इज सत्यशोधक समाज. तर सत्यशोधक समाज बेसिकली समाज म्हणजे काय? सोसायटी म्हणजे काय? तर एक वेगवेगळ्या थॉट्स बघा वेगवेगळे आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येक एक इंडियन्स दिसतो आपल्याला, प्रत्येक एक भारतीय दिसतो जो इंटेलेक्चुअल आहे म्हणजे एक हुशार आहे आणि त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांना समाजामध्ये कोणते कसे बदल आणले पाहिजेत, तर त्या गोष्टी त्यांनी आपल्या एंडनी किंवा आपल्या परीने ते अ, प्रयत्न करत होते आणि त्याचनुसार त्यांनी काही-काही समाजांना नाव सुद्धा दिलं होतं. तर बघा ब्राह्मण समाजाचं काम कोणी केलं? तर राजाराम मोहन रायनी केलं होतं. आणि दुसरं आपण बघू शकतो, की प्रार्थना समाजचं कोणी केलं होतं? तर दादोबा तारखर्डे यांनी केलं होतं. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो, की यांच्यामध्ये आपण बघू शकतो, की प्रार्थना समाजाचं काम काय होतं? त्यांचे प्रिन्सिपल्स काय होते? आणि ब्राह्मण समाजाचं काम काय होतं? आणि त्यांचे प्रिन्सिपल्स काय होते? आणि त्यांनी कोणते-कोणते कार्य केले ते आपण आता बघितले आहेत. आता आपण बघणार आहोत सत्यशोधक समाज. तर सत्यशोधक समाज बेसिकली कोणाचे आहे? तर ते आपण आता बघूया. तर बघा महात्मा ज्योतिराव फुले स्टार्टेड द सत्यशोधक समाज इन 1873 म्हणजे 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली होती आणि सत्यशोधक समाजाची त्यांनी सुरुवात केली होती. तर सत्यशोधक समाजाचे कोणत्या प्रिन्सिपलवर होते? तर बघा, तर त्यांचे प्रिन्सिपल एक बेसिक होते, परंतु अतिशय इम्पोर्टंट होते. त्यांचं प्रिन्सिपल कोणतं होतं? द फॉर्मेशन ऑफ सोसायटी ऑन द बेसिस ऑफ इक्वालिटी. म्हणजेच काय? तर समाज पुनर्स्थापन करणे ते सुद्धा समतेच्या विचारावर. तर त्यांचा कोणता होता बेसिकली बघा, समतेच्या तत्त्वाच्या आधारे समाज निर्मितीसाठी त्यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य त्यांनी केले होते. म्हणजे हे बेसिकली त्यांचं प्रिन्सिपल होतं असं आपण बघू शकतो. तर नंतर बघा, नंतर ते प्रोटेस्ट अगेन्स्ट द अनटचेबिलिटी अँड they advocated the education among the depressed classes and the women. सो त्यांनी बेसिकली काय केलं तर महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पहिलं कार्य होतं की त्यांनी स्त्री शिक्षणाला त्यांनी सुरुवात केली होती. तर स्त्री शिक्षणाला त्यांनी सुरुवात केलीच होती. पण त्यासोबतच त्यांनी अनटचेबिलिटी म्हणजेच काय जे आपले शूद्र होते. शूद्र राइट. त्या शूद्रांना आपण म्हणजे पहिलं असं होतं की शूद्रांच्या क्षुद्र जे व्यक्ती असतील त्यांना टच न करणे किंवा त्यांना टच करणारा विटाळ वगैरे लागतो. अशा प्रकारचे काही जे विचार होते, जे घातक विचार होते, त्या विचारांना त्यांनी त्या विचारांचा बेसिकली त्यांनी विरोध केला होता आणि प्लस त्यांनी कोणते स्त्रींना आणि प्लस जे समाज आहेत, जे आपण जे लोअर क्लास आहेत, त्या लोकांना त्यांनी शिक्षण देण्याची सुरुवात केली होती. राइट. सो महात्मा फुले रिफॉर्म द सोसायटी थ्रू द मीडियम ऑफ द बुक्स लाइक ब्राह्मणचे और कसाब
नंतर आपण बोलतो गुलामगिरी, नंतर आपण बघू शकतो शेतकऱ्याचे असूड, नंतर सार्वजनिक सत्यधर्म अशा प्रकारचे जे बुक्स त्यांनी लिहिले आणि त्या अशा प्रकारच्या बुक्स थ्रू त्यांनी रिफॉर्म्स आणायचा म्हणजे सामाजिक विचारसरणी समाजाला नवीन विचार देण्याचं काम त्यांनी केलं होतं. आणि प्लस त्यांनी कोणते काम केलं होतं? प्लस त्यांनी अजून एक काम केलं होतं, की ही सेव्हरी they criticize the tradition and the customs that made the discrimination between the man and woman and rather being human himself. तर त्यांनी अशा विचारसरणीचा त्यांनी हल्ला केला होता आणि अशा विचारसरणीवर त्यांनी काम केलं होतं, की अशा विचारसरणीवर त्यांना विरोध केला होता, की ज्या विचारामधून स्त्री-पुरुष अथवा माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचे जे विचार आहेत किंवा अशा जे चालीरीती आहेत, त्यांवर त्यांनी टीका करण्याचं त्यांनी काम केलं होतं. बघा, स्त्री-पुरुष अथवा माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा त्यांनी चालीरीतीवर टीका केला होता, की बघा पहिल्याचं कसं होतं, की जर शूद्र असेल म्हणजे लोअर कास्टचा जर माणूस असेल, तर त्याला टच न करणे किंवा त्याने टच केल्यावर आपल्याला विटायला लागेल. त्याला पाणी न पाजणे अशा प्रकारचे काही विचार किंवा अशा प्रकारचे काही चालीरीती बेसिकली पहिले चालत होते. तर अशा चालीरीतींना त्याने मोडून काढण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी पण केलं, असं आपण बोलू शकतो, राइट? सो अशा प्रकारे आपण बोलतो, की महात्मा ज्योतिराव फुलेंनी कशा-कशा प्रकारे काम केलं आणि प्लस त्यांनी कोणते बुक्स त्यांनी राईट केले होते. त्यांनी कोणते बुक्स लिहिले होते, तर ब्राह्मणचे कसाब, नंतर गुलामगिरी, नंतर शेतकऱ्यांचे आसूड, नंतर सार्वजनिक सत्यधर्म अशा प्रकारचे अशा प्रकारे बुक्स लिहून त्यांनी बेसिकली समाजामध्ये नवीन गोष्टी किंवा नवीन विचार आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ऑलराइट. सो अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले